नमस्कार मित्रांनो, पी फॅक्ट सफारी सादर करीत आहे अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये। पहिल्या अध्यायात आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यामधील संवाद ऐकला। आज आपण दुसरा अध्याय श्रवण करणार आहोत, गोमातेची सेवा। लक्ष्मी म्हणाली, नारायणा, मागील अध्यायात तुम्ही मलमासाची माहिती दिली। त्या अधिक मासात काही पुण्यकर्मे करण्याचे महत्त्वही सांगितले। आपले आरोग्य आणि समाधान टिकवण्यासाठी यथाशक्ती व्रते नियम करून ब्राह्मणाला सुवासिनींना दाने देण्याबद्दल कथन केले। परंतु अशी व्रते करण्यास किंवा दाने देण्यास जे लोक असमर्थ असतील त्यांनी या अधिक मासात काहीही खर्च न लागता करायचे असे काही नियम सांगा, ज्यांच्यामुळे अशक्त दरिद्री अशाही लोकांना पुण्य मिळेल आणि त्यांना मनःशांती लाभून त्यांची प्रगती होईल। भगवान म्हणाले, अशा दरिद्री अशक्त किंवा असमर्थ लोकांनी अधिक महिन्यात दररोज पहाटेच लवकर उठून शक्य तर थंड पाण्याने नित्य नियमाने स्नान करावे, देवदर्शन नामस्मरण आणि गोमातेला वंदन करावे। नंतर शक्यतो नक्त भोजन म्हणजे फक्त एक वेळचं जेवण करावे। जेवणापूर्वी गाईला घास द्यावा। गोमातेच्या सेवेचे पुण्य फार असते, कारण गाईचे महत्त्व सर्व तीर्थांपेक्षा आणि सर्व देवांपेक्षा अधिक आहे। गोमयाने तूप या पंचगव्य प्राशनाने सर्व रोगांचे निवारण होते आणि शुद्धता होते। अशा या गोमातेची सेवा स्त्री पुरुषांनी सदा सर्व काळ करावी। परंतु अधिक मासात जर ती नित्य नियमाने केली तर विशेष पुण्यकारक असून या उपायामुळे माणसाचे कल्याणच होते। त्यानंतर लक्ष्मी देवीने गंभीरपणे विचारले, देवा, गोमातेची सेवा श्रेष्ठ आहे। गाय हा प्राणी अत्यंत पवित्र आहे, परंतु तिचे तोंड मात्र अपवित्र असते, ते असे का? भगवान म्हणाले, देवी, त्याचे कारण म्हणजे तिला महादेवाने जो शाप दिला त्याचा तो परिणाम झाला। ती हकीकत थोडक्यात सांगतो। एकदा मी आणि ब्रह्मदेव शंकराशी गप्पा गोष्टी करीत होतो। बोलता बोलता ब्रह्मदेव अहंकाराने म्हणाले, मी जर सृष्टी उत्पन्नच केली नाही तर विष्णू कोणाचे पालन पोषण करणार आणि शंकर विनाश तरी कोणाचा करणार? शंकर हसून म्हणाले, ते ठीक आहे। ब्रह्मदेवाला त्यामुळेच तिन्ही देवात नावाचा पहिला मान मिळाला। विष्णू भगवान म्हणजे किरीट, कुंडल, शंख, चक्र, गदा, वनमाला, विभूषित लक्ष्मीपती आहेत। आमचे काय? स्मशाने निवास, डोक्यावर ही गंगा आणि आमचे मुकुटभूषण म्हणजे ही चंद्रकोर। खरंच महादेवा, तुमचा मुकुट कुठे आहे? सहज गमतीने ब्रह्मदेवाने विचारले तेव्हा शंकर म्हणाले, खरेच की, गंगावतरणाच्या वेळी आमचा मुकुट आम्ही जो काढून टाकला तो कुठे आहे याचा आम्हाला अजूनही ठाव ठिकाणा नाही। आपण दोघांनी जर आमचा मुकुट शोधून सापडून आणला तर फार उपकार होतील। झाले। शंभूदेवांनी त्यांचा मुकुट शोधायची कामगिरी आम्हा दोघांवर सोपवली। आम्ही त्या कामगिरीवर गेलो। लक्ष्मी, मग मी अतळ वितळ सुतळ सप्त पाताळ हिंडलो तरी शंभूदेवांचा मुकुट मला काही दिसला नाही। मी थकलो, परत आलो। शंभूदेवाच्या चरणी मी माझी आगतिकता सांगितली। त्यांनी माझा सन्मान केला आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसवून शांत होण्यास सांगितले। तिकडे ब्रह्मदेवांनी 21 स्वर्गे धुंडाळले आणि आम्ही जिथे बसलो होतो तिथे ते ऐटीने येऊन म्हणाले, सापडला, शंभूरायाचा मुकुट सापडला। खरेच की काय? महादेव मोठ्या आश्चर्याने म्हणाले। त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, म्हणजे मी काय खोटे सांगतो? पाहिजे तर ही पहा, गाय आणि केतकी साक्षीला आहेत। महादेवा, तुमचा मुकुट तो त्या तिथे पलीकडे। थांबा थांबा, तुम्हाला माझा मुकुट खरेच दिसला? काय हो गोमाता, तुम्ही पाहिला आहे का तो माझा मुकुट? महादेवांनी असे विचारताच बिचारी गाय मान हलवीत म्हणाली, म्या। खोटारडे हम्म्या हम्म्या करून मान हलवतेस, खोटी साक्ष देतेस। माझ्या डोक्यावर प्रथमपासूनच मुकुट नाही, जे नाही ते तुम्ही पाहिले म्हणून सांगता। खोटे बोलता। याचा परिणाम म्हणजे ज्या तोंडाने या गायीने ही खोटी साक्ष दिली ते तिचे तोंड अपवित्र होईल, ती आपल्या तोंडाने घाण घेईल। झाले। लक्ष्मी, महादेवाच्या त्या शापामुळे गाय सर्वांगी पवित्र असूनही कधी कधी ती आपले तोंड अपवित्र करते, विष्ठा खाते। तुझ्या शंकेचे निरसन आता झाले ना? होय महाराज,
या अधिक मासाचे महत्त्व आणि त्या महिन्यात करायची व्रते, दाने, नियम या संबंधी मला आपण जी थोडी माहिती दिली ती मला खूप आवडली. तसेच अशक्त, दरिद्री आणि सामान्य माणसानेही या महिन्यात जी काय साधी बिनखर्ची व्रते करावी, दररोजचे साधे नियम पाळून पुण्यकर्म करावे तेही समजले. देव, ब्राह्मण, संत सज्जन यांचा मान राखून गाय आणि तुळशीचे पूजन नित्य नेमाने करावे हेही आता पटले. विष्णू म्हणाले, आता पुढील अध्यायात श्रीमंत माणसांनी गायीची सेवा करावी आणि शक्य तितक्या गायी ब्राह्मणांना दान द्याव्यात याबद्दलची माहिती आणि एक कथाही मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. इथेच दुसरा अध्याय समाप्त होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.